महत्त्वपूर्ण बैठका झाल्यात। राज्यातल्या विधान परिषदेच्या सर्व 17 जागा महायुतीच जिंकेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला। ते आज दिल्लीत वार्ताहरांशी संवाद साधत होते। महाविकास आघाडी सर्व 17 जागा लढवणार असल्याचं कालच त्यांच्या नेत्यांनी स्पष्ट केलं होतं। त्यावर महाविकास आघाडी एकही जागा जिंकणार नाही असं शिंदे म्हणाले। जागा वाटपाचं सूत्र मुख्यमंत्री सांगतील असं सांगत महायुती एकजुटीने ही निवडणूक लढवेल असं त्यांनी स्पष्ट केलं। महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचं स्पष्ट करत जागा वाटप सन्मानानं होईल असं ते म्हणाले। महाविकास आघाडी 17 जागा लढवेल, पण एकही जागा जिंकेल असं मला वाटत नाही। आणि महायुती जागा सगळ्या 17 जागा लढवेल आणि 17च्या 17 जागा जिंकेल। कालच मुख्यमंत्री महोदयांनी आपल्याशी मीडियावर बाईट देताना सांगितलेलं आहे। त्यामुळे जागा वाटप सन्मानाने होईल। महायुतीमध्ये कुठलेही मतभेद नाहीत आणि महायुती एकजुटीने 17 जागा लढवेल आणि 17 जिंकेल। बाबत मुख्यमंत्री होतो तेव्हापासून महायुती म्हणून आम्ही सकारात्मक काम केलं असं सांगत त्यांनी मराठा आरक्षणाबाबत घेतलेले निर्णय आणि उचललेल्या पावलांची माहिती दिली। मनोज जरांगे यांची सरकारी पक्षाकडून भेट घेण्यात आली आहे। त्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री आणि आम्ही मिळून चर्चा करू। याबाबतचे उर्वरित प्रश्न सोडवण्याकरता सकारात्मक आहोत असंही ते म्हणाले। आसाममध्ये समान नागरी कायदा लागू करण्याच्या निर्णयाचं त्यांनी स्वागत केलं। एक देश एक कायदा हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका सुरुवातीपासूनच राहिलेली आहे। महाराष्ट्रातही या विषयावर सकारात्मक विचार केला जाईल असं ते म्हणाले।